आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मास स्पेशल सुंदर आणि आकर्षक जोडवी डिझाईन्स. अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात पूजा, व्रत आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळं अनेक महिला नवीन दागिने खरेदी करतात. त्यामध्ये जोडवीला विशेष स्थान आहे. आता इथं तुम्ही बघू शकता पायामध्ये सुंदर पारंपरिक असे जोडव्यांचे प्रकार घातलेले आहेत. आजकालच्या नववधूंना किंवा ऑफिशियल वर्क करणाऱ्या लेडीजला अशा नाजूक डिझाईनच्या जोडव्या खूप जास्त आवडतात आणि ह्या खूप मस्त दिसतात. त्यानंतर जोडवी क्रमांक 2 तुम्ही बघू शकता कमळाच्या आकाराची, वेगवेगळ्या फुलांच्या, पानांच्या आकाराच्या जोडव्या अतिशय सुंदर वाटतात आणि त्याच्यामध्ये मधी-मधी मीनाकाम सुद्धा केलेलं आहे. अशा युनिक आणि ट्रेंडिंग जोडव्या खूप छान दिसतात आणि नाजूक अशा जोडव्या असतील तर अधिक खुलून दिसतात. त्यामुळं तुम्ही बघू शकता डिझाइन क्रमांक 3 स्टोनवर्क असलेली जोडवी अधिक मासात विशेष प्रसंगी घालण्यासाठी योग्य आहे. तिची चमक, डिझाइन खूप जास्त चांगली त्यानंतर अधिक मासामध्ये ट्रेंडिंग अशी आलेली घुंगरूची जोडवी तुम्ही बघाल खूप मस्त आणि युनिक असा पॅटर्न आहे आणि अशा जोडव्या काहीतरी हटके वाटतात आणि तुम्हाला सुद्धा खूप वेगळा एक लूक देऊन जातील. तुम्ही बघू शकता असे पायाबरोबर पूर्ण घालू शकता बोटांवर आणि त्याला छान असे घुंगरू असतात. त्यामुळं ते घुंगरू काही वाजणारे सुद्धा असतात, न वाजणारे सुद्धा मिळू शकतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला स्टाईल करून घालता येतील अशा तुम्हाला जोडव्या मिळतील. ह्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आहेत. त्यामध्ये ऑक्सिडाइज अशा मस्त युनिक आणि हटके डिझाईनच्या इथं जोडव्या तयार केलेल्या आहेत आणि तशा सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता. त्याच्यानंतरच्या ज्या जोडव्या आहेत त्या कुंदन वर्कच्या आहेत आणि कुंदन वर्क सगळ्यांनाच खूप आवडतं आणि अशा प्रकारच्या डिझाइन असलेल्या कुंदन पॅटर्नच्या जोडव्या घातल्यानंतर खूप मस्त वाटतात. त्या वेस्टर्नवर सुद्धा घालता येतात आणि तुम्हाला ट्रॅडिशनल लूकवर सुद्धा घालता येतात. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाइन असलेल्या स्टोन वर्कच्या किंवा तुम्हाला कुंदन वर्कच्या डिझाइन असलेल्या जोडव्या नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर आपल्या पारंपरिक असणाऱ्या रेग्युलर प्रकारच्या ज्या जोडव्या असतात, त्यामध्ये सुद्धा थोडंसं युनिक टच दिलेला आहे. त्याच्यामध्ये